इचलकरंजीतील पंचगंगा नदी घाटाची लांबी वाढवून त्याचे सुशोभीकरण करण्यात यावे, तसेच नागरिकांसाठी आकर्षक पर्यटन स्थळ विकसित करावे अशी मागणी नगरसेविका विजया महाजन यांनी केली। या संदर्भातील निवेदन महापौर उदय धातुंडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांना देण्यात आले। यावेळी नगरसेवक तानाजी पवार, नगरसेविका सपना भिसे, विनय महाजन उपस्थित होते। निवेदनात म्हटले आहे की पंचगंगा नदी घाट हा अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आला असून आजपर्यंत त्याची आवश्यक दुरुस्ती व विकास झालेला नाही। वस्त्रोद्योगामुळे महाराष्ट्रभर ओळख निर्माण झालेल्या इचलकरंजी शहराचा सर्वांगीण विकास होत असताना नदी घाट मात्र जुन्या स्वरूपात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। महापालिकेने हरिद्वार मंदिराच्या धर्तीवर पंचगंगा नदीच्या दुसऱ्या बाजूलाही घाट उभारावा, जुन्या बांधाऱ्याच्या ठिकाणी नवीन पूल आणि बांधारा बांधण्याचा विचार करावा, तसेच नदीपात्रातील साचलेला गाळ मोठ्या प्रमाणात काढावा अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय घाटाचे सुशोभीकरण करून नागरिकांना फिरण्यासाठी व विरंगुळ्यासाठी चांगले ठिकाण उपलब्ध करून द्यावे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। इचलकरंजीच्या नावलौकिकाला साजेसा आधुनिक व आकर्षक नदीघाट उभारण्यासाठी महापालिकेने तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा विजया महाजन यांनी व्यक्त केली।